श्री स्वामी समर्थ मित्र, मी तन्मय आजच्याकडे म्हणून तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण इथं रोटर मारत आहे. पाहू शकतो इकडे आपण झेंडू लावलेला आहे. पाहू शकतो असा झेंडू आहे आज. हे बघ, अशा प्रकारे आपण झेंडूची तासं लावल्या. समोर मिरचीचा प्लॉटसुद्धा आहे. इकडे तुरीचा ताससुद्धा आहे. आणि हे जे काही आपण प्लॉट घेऊन पूर्ण आपण ऑर्गॅनिक घेत आहे. उलट केमिकलवाला आपला प्लॉट आहे तुरीचा, झेंडूचा, मिरचीचा. पण एकही रासायनिक फवारा दिला नाही आहे. अशा प्रकारे रोटर मारणार, कारण की आपल्या इथं निंदण चालू आहे. सोयाबीनमधले जे मोठमोठे तण आहे ते आपण बाईच्या साहाय्याने, मजुराच्या साहाय्याने आपण काढून आलेलं आहे. निंदण घेऊन मोठं तण. इकडं सुद्धा झेंडू आहे. ऑरेंज आणि येल्लो असे 2 प्रकारचे आपण व्हेरायटी लावले झेंडूचे. हे पाहू शकता आपली 3 वर्षाची मेहनत. अशा प्रकारे आपल्या झाडाला सुद्धा लिंबू धरायला सुरुवात झालेली आहे. आता पहिलंच वर्ष आहे. कोणी म्हणते 5 वर्षात आहेत, कोणी म्हणते 2 वर्षात आहेत, 1 वर्षात, असं काही नाही आहे. का आपल्या याच्यावर सोयीवर आपण जशी सुपारी करतो, काळजी घेतो, तशा प्रकारे लिंबू धरेल. इकडे रोटर झालेलं आहे आपल्याला, पाहू शकता. आता जिथं आपला ट्रॅक्टर चालला तिथं आपण रोटर मारून घेऊन आलेला आहे. कारण की बाहेर निघण्याला सोपं नाही. आता हे तुरीचे तास आहे, गांजर गवत आहे, हराळी पण आहे, बाकी इतर गवत पण आहे. हे आपण बाईच्या हाताने निंदून घेणार आहोत. त्याच्यात रोटर चालणार नाही, ट्रॅक्टर चालणार नाही. हे पाहू शकता इकडे ट्रॅक्टर चालू आहे, इकडे मारून घेतला आहे पूर्ण आरपार. प्लस आपल्या शेवगासुद्धा बगीचा याच्यात लावले. का हे पाहू शकता, पहिला बहर जो आला तो शेवग्याला, तो पूर्ण पावसामुळे गळून गेलेला आहे. हे पाहू शकता हे ताजे तुरीचा ना फणसात याचा लिंबाचा. याच्यात आपला ट्रॅक्टर चालला नाही आहे. आपण याच्यात रोटर मारलं, याच्यात आपण तणनाशक मारू किंवा बाहेरच्या मोठमोठ्या आपण निंदून घेऊ. तेव्हा आपली वांगीसुद्धा चांगली आहे. पाहू शकता म्हणजे वांगीची व्हेरायटी VNR नावाची हर्ष व्हेरायटी आहे. हर्ष नावाची आपण वांगीची व्हेरायटी लावलेली आहे. पण हिरवी आहे, ना जांभळी आहे ना कोणची मिक्स कलर आहे, असं काही नाही. हिरवे जे वांगे येतात ते आहे. गोष्ट आपली तूर. आता आपण हे जी तूर दिसून यायची, आपण हे आता फवारे झाले सोयाबीनमधले ऑर्गॅनिकचे. आता एका आपण ऑर्गॅनिकचे याच्या आधी आपण 1 रासायनिक दिलेलं आहे, 2 रासायनिक, 1 तणनाशक दिलं आणि 1 खोडकिडीचा रासायनिक मारला. प्लस आपण 1 ऑर्गॅनिकही मारला तूर सोयाबीनमध्ये. यातून आपण कोणतेच फवारे नाही, सर्व आपण ऑर्गॅनिकचे फवारे दिलेले आहे. आता फक्त आपण 1 रासायनिक फवारा मारू ह्या तुरीत, बस झाला. हे पाहू शकता अशा प्रकारे आपण लिंबाची झाडंसुद्धा आहेत. काही झाड आपल्या काही झाडांनी लिंब धरलेले आहेत, काही झाड धरायचे आहेत. बघितलं आपण सागा हा 2 वर्षाचा सागा आहे. जंतूला 2रं वर्ष चालू झालं सागाला. पाहू शकता किती छान प्रकारे वाढ झाली आहे सागाची. तिथे फणसासुद्धा प्लॉट आहे. पाहू शकता फणसही आहे, प्लस शेवगा, प्लस फणस, प्लस शेवगा असं लावलेलं आहे. 2 फणसाच्या मधात आपण 15 फूट अंतर ठेवलेलं आहे. 2 फणसामध्ये 2 किंवा 3 झाडं आपण बसवले. पुढे 3 बसतात, पुढे 2 बसतात, असे आपण बसवलेले आहेत. कमी काय झालं, कुठे फणसाचा मरते तिथं आपण शेवगा लावलेला आहे. म्हणजे जोपर्यंत आपला फणस उत्पादन देणं चालू होते तोपर्यंत आपण शेवग्याचं उत्पादन घेऊ. मग ते झालं आपण तो शेवगा कापून तिथं फणसच ठेवायचे, फणसाच्या तासाने. याने फणसाला जो खर्च होणार तो खर्च आपल्या शेवगा पीक काढून आलेला आहे. पूर्ण उत्पादन खर्च देतो. फणसाला आपण खत देतो, पाणी देतो, फवारे, औषधं जे काही आपण देऊ नये, तो खर्च आपल्या शेवग्यामुळे निघून आला. कमीत कमी एका झाडापासून आपल्या 15 ते 20 किलो आपण शेंगा निघून आहे शेवग्याच्या. 15 ते 20 किलो तोडा राहतो एका झाडाला. 15 ते 20 किलो शेंगा निघते शेवग्याच्या. आणि जर आपण सरासरी जर आपण अंदाज काढला काय रुपये जाते, त्या हिशोबामध्ये आमच्या इथल्या मार्केटला 7 रुपयापासून ते 120 रुपयांचा शेवगा खपलेला आहे. मला स्वतःचा 120 रुपयांनी गेलेला आहे. कमीत कमी रोजचा आपण थोडा धरला शेवग्याचा म्हणा, शेवग्याचा धरला एक रोजचा आपला 35 ते 40 किलो, कधी 25 किलोपर्यंत आपला शेवगा निघाला. म्हणजे एक तोडा समजा
4 ते 5 झाडापासून आपल्याला 40 किलोपर्यंत शेंगा निघतात. रोजचा आपण तोडा करतो शेवग्याचा, म्हणजे आपण 4 ते 5 झाडाचा तोडला तर 40 किलोपर्यंत शेंगा निघते. कारण की काही काही शेंगा भरायच्या राहतात, ते भरू द्यायला तर भरल्यावर आपण तोडा चालतो. आपला 15 ते 20 जर आपला प्लॉट चालतो शेवग्याचा. अशा प्रकारे पूर्ण शेवग्याचा प्लॉट आहे. बघू वांगीचा प्लॉट आपण ऑर्गॅनिक औषध फवारल्यामुळे पण याच्यावर जे खोडकीड म्हणजे पानं खाणारी अळी ते नाहीच्या वेळी पाय इतकं दुःख झाडं अशी शेंडाळी म्हणजे पान पोखरते, कोळे पानच खाऊन ते पाहू शकते. हे फक्त इथंच फक्त 3 झाडांनी फक्त आपला रोग आहे. हे झाड बघा कसं निकोप आहे, हे झाड पोषक किती निकोप आहे, हे पोषक निकोप असं इतकं दुःखद झाड आपलं फक्त जिच्यावर रोग आहे, नाही तर बाकी कोणत्या झाड रोग नाही आहे. होऊ शकतं. अशा प्रकारे आपला पूर्ण शेवग्याचा तुरीचा प्लॉट, परत हा शेवग्याचा प्लॉट, परत फणसाचा, इकडे लिंबाचा आहे, पूर्ण लिंब लावलेला पण. आणि हा पूर्ण आपला ऑर्गॅनिक आहे. आता म्हणजे जितके वर्ष झाले लावून तेव्हापासून आपण रासायनिकचे फवारे वगैरे रासायनिक म्हणा कोणतंच रासायनिक औषध दिलं नाही याच्यात. तर कंड्याचा फवारणं आता यावर्षीपासून आपल्याविषयी हे सुद्धा चालू झालं आहे. बायोगॅससुद्धा आपण चालू केलं. बायोगॅसची जे काही स्लरिंग ते सुद्धा आपण देणं चालू केलेलं आहे. तसंच आपण फसलगुट्टीसुद्धा आपण झाडाला देऊन लावलेलं आहे. फसलगुट्टीमध्ये काय काय देतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तरी मी तुम्हाला सांगतो. आपण चुना वापरतो, गडेवाला चुना वापरला आहे 2 किलो, प्लस 5 किलो गडेवाला मीठ वापरलं आहे. खडं मीठ जे आपण इलेक्ट्रिसिटी कोळशात जे आपण टाकतो लाईन घेताना अर्थिंग म्हणजे वापरतो, कोळशात मीठ वापरला आहे. प्लस सरकी पेंड खली वगैरे, निमखली म्हणा, तिळाची कडुलिंबाची खली येते, तिळाची खली येते, मोहरीची पेंड वगैरे ते आपण याच्यात वापरलेलं आहे. मी तिळाची वापरलेलं आहे म्हणजे एक फसलगुट्टी बनवायला. कमीत कमी तसं आपण तिथं वापरले पाहू शकता. आपल्या शेवग्याचा पूर्ण प्लॉट पाहू शकता, ब्रांचिंग पाहू शकता किती मस्त कोळा फुटवासुद्धा. आणि याचं जे हे म्हणा शेवग्याचा पाला, याचं आपण हे सुद्धा करतो, मोरिंगा पावडर करूनसुद्धा विकतो. 100 रुपयाला 100 ग्रॅम आपण सध्या देऊन आलेलं आहे. आणि हे जेवढी आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवतो. आता पूर्ण शेवगा आणि फणसाचा प्लॉट दिसून आलेला आहे. प्लस लिंबाचा शेवगा झाला, फणस झाला, लिंबू झाला, हा पूर्ण प्लॉट आपण पूर्ण ऑर्गॅनिक घेतो. पूर्ण ऑर्गॅनिक फवारे मारतो. याच्यावर कोणतेच रासायनिकचे वगैरे फवारे दिले नाही. अति जर गरज पडली तर आपण पिकावर रासायनिक फवारे देत नाही. जर व्हिडिओ आवडला कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या पिकाबद्दल जे काही मी ऑर्गॅनिक शेती करतो त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देईल. धन्यवाद.